इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये कमी महत्त्व दिला गेलेला एक फॅक्टर म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. आपल्याकडे जनरल इक्वेशन असं आहे की अभ्यास करा, विद्यापीठामध्ये ऍडमिशन मिळवा आणि त्यानंतर नोकरी करा. पण याच्या एक्झॅक्टली उलट इक्वेशन हे परदेशी विद्यापीठांमध्ये आहे. परदेशी विद्यापीठ हे तुम्ही अभ्यासामध्ये कितपत हुशार आहात हेच पाहत नाही, तर सर्वसाधारणपणे तुमच्यामध्ये वेगवेगळे स्किल्स एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून कसे डेव्हलप झालेले आहेत हे बघतात. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये क्रिएटिव्हिटी, पॅशन, कमिटमेंट आणि लिडरशिप स्किल्स डेव्हलप होण्यासाठी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी या महत्वाचा रोल नक्कीच निभावतात. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी कोणत्याही प्रकारच्या असोत, म्हणजे वेगवेगळे विद्यार्थी परदेशी विद्यापीठांना जे अर्ज करतात त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बघितल्या तर लक्षात येतं की कोणी इस्लाममधल्या विद्यार्थ्यांना कोचिंग देत आहे, तर कोणी एखादं वेगळ्या विषयावरचं पुस्तक लिहायला घेतलेलं आहे, कोणी एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीवरती काम करतंय, तर कोणी डान्सर आहे, कोणी चांगल्या प्रकारचं म्युझिक वाजवतंय आणि त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आपला ठसा उमटवलेला आहे. या व्यतिरिक्त कोणी स्वतःचं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक चांगला इम्पॅक्ट जो आहे तो इम्पॅक्ट तयार केलेला आहे. तर त्यामुळे क्षेत्र कुठलंही असो, सोशल, स्पोर्ट्स, कल्चरल, बिझनेस किंवा तुमचा कोणताही आवडता छंद, या विषयामधील एखादी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी तुम्ही करत असाल तर वर्षानुवर्ष करत राहा. त्यामुळं तुमचं त्या क्षेत्रामध्ये एक्सपर्टीज तयार होतं आणि परदेशी विद्यापीठ नेमकी हीच गोष्ट बघतात आणि त्या एक्सपर्टीजच्या माध्यमातून तुम्हाला परदेशातील विद्यापीठांमध्ये ऍडमिशन आणि स्कॉलरशिप दोन्ही मिळवता येतील. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी भारतामध्ये नाही, मात्र परदेशातील विद्यापीठांमध्ये तुम्हाला ऍडमिशन सहित स्कॉलरशिप मिळवून देऊ शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास परदेशातील विद्यापीठांमध्ये जाण्याची तयारी करणारे तुमचे कोण मित्रमैत्रिणी असतील त्यांना हा व्हिडिओ जरूर फॉरवर्ड करा आणि दूरदेशींच्या ज्ञान वाटा हे पेज फॉलो करायला विसरू नका.